वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा। कुंडलीकवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। सब संतन की जय। माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या परमश्रेष्ठ अशा ज्ञानेश्वरी ग्रंथाचे चिंतन करत आपण 5व्या अध्यायातल्या 74 क्रमांकाच्या ओव्यांपर्यंतचा टप्पा पार पाडलेला आहे। आज आपण ओवी क्रमांक 76 पासून पुढील ओव्यांचं निरूपण करणार आहोत, ज्यामध्ये माऊली श्रीमद भगवद्गीतेच्या 5व्या अध्यायातल्या 14व्या क्रमांकाच्या ओव्यांच्या पुढील श्लोकांचं निरूपण करणार आहेत। आपण बघतोय की भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला वेगवेगळ्या प्रकारच्या सिद्धावस्थेचं वर्णन करून सांगतायत। त्यामध्ये कर्मसन्यास योग, कर्मयोग हे दोन्ही कसे एकच आहेत याचं वर्णन करत करत जो अकर्ता पुरुष आहे तो कसा परमात्ममय झालेला असतो, किंबहुना या सबंध जगाची उत्पत्ती करणारा जो परमात्मा, त्या परमात्म्याच्या मूळ रूपाशी जो एकरूप झाला, परमात्म्याचं मूळ स्वरूप हे ज्याचं स्वतःचं स्वरूप बनलं, अशा महापुरुषांचं वर्णन आतापर्यंत केलं। पण त्या परमात्म्याचं नेमकं स्वरूप काय आहे, ज्याच्यामुळं ती अवस्था प्राप्त झाल्यानंतर सामान्य जीवालाही मोक्ष प्राप्त होतो, मुक्ती प्राप्त होते, त्याचं सगळ्याचं कारण सांगताना परमात्म्याचं स्वरूपही म्हणजे स्वतःचं स्वरूपही भगवंतानं इथं सांगितलेलं आहे। आणि त्यामुळं आजचा श्लोक, आजच्या ओव्या आणि आजचं निरूपण आणि चिंतन या दृष्टीनं महत्त्वाचं आहे। कारण आज आपण या सबंध सृष्टीच्या उत्पत्तीचं, सबंध सृष्टीच्या स्थितीचं आणि सबंध सृष्टीच्या लयाचं स्वरूप समजावून घेणार आहोत। त्याचबरोबर भगवान कृष्ण परमात्मा हे ज्या परमात्म तत्वाचे अंश आहेत, त्या परमात्म तत्वाचं मूळ रूपही आज आपल्याला समजून घ्यायचं आहे। आणि ज्याचा आपण अंश आहोत त्याच्याशी आपण जेव्हा एकरूप होतो तेव्हा अंशी आणि अंश यांच्यामध्ये प्राप्त होणाऱ्या अभेद नात्यानं परमात्मा श्रीकृष्ण हे स्वतःच्याच रूपाचं वर्णन इथं करतायत। म्हणून आपल्याला हे भगवंताचं स्वरूप समजून घेणं आपल्या आध्यात्मिक उन्नतीच्या दृष्टीनं महत्त्वाचं ठरणार आहे। 14व्या श्लोकामध्ये भगवंत काय म्हणतायत बघा। न कर्तृत्वं न कर्माणि लोकस्य सृजति प्रभु न कर्मफल संयोगम स्वभावस्तु प्रवर्तते। अर्थात विश्वाचा कर्तेपणा, कर्म अथवा कर्मफल यापैकी काहीही ईश्वर उत्पन्न करत नाही, तर ते परमात्म सत्तेवर प्रकृतीत सर्व करत असते। सबंध सृष्टीच्या उत्पत्तीच्या संदर्भामध्ये, सबंध सृष्टीच्या निर्मितीच्या संदर्भामध्ये दोन प्रकारच्या उत्पत्ती किंवा व्युत्पत्ती मांडल्या गेलेल्या आपल्याला दिसतात। एक व्युत्पत्ती अशी सांगते की भगवान परमात्मा स्वतः या सगळ्या सृष्टीची निर्मिती करतो, म्हणजे एक निर्माता आहे आणि त्या निर्मात्याकडून निर्माण झालेली ही सृष्टी ही त्याची निर्मिती आहे। आणि निर्मिती म्हटलं की त्याचा निर्माता कुणी ना कुणीतरी असतोच, निर्मात्याशिवाय निर्मिती शक्य नसते। प्रत्येक गोष्ट ही निर्माण झाली असेल तर त्याचा निर्माता कुणी ना कुणीतरी असतो। काही जण म्हणतील की काही गोष्टी सहज स्वाभाविकपणे स्वभावतः निर्माण होतात, आणि अशा सहज निर्माण होणाऱ्या गोष्टींना सुद्धा आपण एक व्यवहारामध्ये शब्द वापरतो की नैसर्गिकपणे निर्माण झालं, प्राकृतिकरित्या निर्माण झालं, असे काही शब्द आपण वापरतो। म्हणजे प्राकृतिकरित्या निर्माण होतं त्यालाही निर्माण करण्यासाठी काही एक विशिष्ट अशी परिस्थिती म्हणा
विशिष्ट अशी प्रक्रिया, विशिष्ट अशी घटना, विशिष्ट अशा वेगवेगळ्या वस्तूंची विशिष्ट अशी संरचना, या सगळ्या गोष्टी कारणीभूत ठरतात. आणि म्हणून या जगामध्ये जे जे काही निर्माण झालेलं आहे त्या प्रत्येक गोष्टीचा कुणी ना कुणीतरी निर्माता आहे. तसं ही सृष्टी सुद्धा परमात्म्यानं निर्माण केली, ईश्वरानं निर्माण केली. ईश्वर या सगळ्या सृष्टीचा निर्माता आहे आणि सृष्टी त्याची निर्मिती आहे. असा एक प्रकारचा मतप्रवाह सृष्टीच्या उत्पत्तीच्या संदर्भामध्ये आपल्याला दिसतो. अनेकदा या मताचा उहापोह, या मतावरची चर्चा आपण अनेकदा ऐकतो. हा मतही या विचारामधला एक महत्वपूर्ण विचार आहे, एक महत्वपूर्ण मत आहे हे सुद्धा. आता याला उदाहरण देऊन थोडं स्पष्ट करायचं झालं तर एखादा मूर्तिकार मूर्ती बनवतो. मूर्ती ही त्याची निर्मिती आहे आणि मूर्तिकार हा त्या मूर्तीचा निर्माता आहे. दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर एक चित्र आहे. चित्रकार चित्र काढतोय. चित्र ही चित्रकाराची निर्मिती आहे आणि चित्रकार त्या निर्मितीपेक्षा वेगळा आहे. किंवा एखादा साहित्यिक एखादी कलाकृती निर्माण करतो, लिहितो, तेव्हा त्याच्याकडून लिहिली गेलेली ती कलाकृती ही त्याची निर्मिती आहे. निर्माता म्हणजे लेखक त्यापेक्षा वेगळा आहे. दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर अनेकदा सिनेमा तयार केला जातो. त्याचा एक वेगळा निर्माता असतो, तो सिनेमा निर्माण करतो. पण त्यानं निर्माण केलेला सिनेमा ही त्याची निर्मिती आहे, पण निर्माता त्या कलाकृतीपेक्षा वेगळा आहे. सृष्टीच्या उत्पत्ती संदर्भामध्ये मत मांडणाऱ्यांमधला महत्वाचा जो एक विचार प्रवाह आहे त्यातला एक विचार प्रवाह असं सांगतो की ज्या पद्धतीनं चित्रकार चित्र तयार करतो, मूर्तिकार मूर्ती घडवतो, एखादा लेखक एखादी साहित्यकृती तयार करतो, अगदी त्या पद्धतीनं त्या परमात्म्यानं या सगळ्या सृष्टीला स्वतः निर्माण केलेलं आहे असं मानणारा एक मतप्रवाह आपल्याला दिसतो. पण एक गोष्ट आपल्याला इथं लक्षात घेतली पाहिजे, निर्माता निर्मितीपेक्षा वेगळा जरी असला तरी त्याची निर्मिती त्याच्यापेक्षा वेगळी असताना तो त्या निर्मितीपेक्षा पूर्णपणे विभागला जातो. एक स्वतंत्र अस्तित्व असं त्याला असतं असं आपल्याला लक्षात येतं. या सृष्टीची उत्पत्ती या पद्धतीनं भगवंतानं परमात्म्यानं केली का असा जर आपण विचार केला तर अनेक संतांनी या प्रकारच्या सृष्टी उत्पत्तीच्या कथेला नकार दिलेला आहे. थोडं वैज्ञानिक दृष्टीनेही आपण तपासून बघितलं तर वैज्ञानिक दृष्टिकोन जे सांगतो या सृष्टीच्या उत्पत्तीच्या संदर्भामध्ये त्याला सुद्धा हे मत तितकंसं अनुकूल नाही, पुरेसं नाही. कारण निर्माता आणि निर्मिती या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत असं या सृष्टीच्या संदर्भामध्ये आपल्याला दिसून येत नाही. तरी तो एक मानणारा मतप्रवाह आपल्याला अनेकदा दिसतो. दुसरा एक विचार आहे या सृष्टीच्या संदर्भामधला, तो विचार असा आहे की भगवंताच्या केवळ उपस्थितीमुळे ही सृष्टी निर्माण झाली. भगवंतानं स्वतः कोणतीही सृष्टी निर्माण केलेली नाही, फक्त त्याच्या उपस्थितीमुळे सगळं निर्माण झालं, त्याच्या सत्तेनं सगळं निर्माण झालं असं मानणारा एक महत्वाचा विचार प्रवाह आहे. आता या विचार प्रवाहाच्या मताला पुष्टी देणारी काही उदाहरणं आपल्याला घेता येतील. इथं सृष्टी आणि सृष्टीचा निर्माता यांच्यामध्ये भेद करता येणार नाही, कारण आधार आणि आधेय इथं एकच आहे. जसं की मूर्ती तयार केल्यावर मूर्तीला मूर्तिकाराचा आधार आवश्यक नसतो. मूर्तिकार जरी नष्ट झाला तरी मूर्ती जिवंत असते. म्हणजे मूर्तिकार जरी संपला तरी त्यानं बनवलेली मूर्ती अनेक काळासाठी, दीर्घ काळासाठी जिवंत असू शकते, कारण इथं मूर्ती आणि मूर्तिकार एकमेकांपेक्षा पूर्णपणे वेगळे झालेले आहेत. इथं मूर्तिकाराच्या अस्तित्वावर मूर्तीचं अस्तित्व अवलंबून नाहीये. मूर्तिकार असला काय नसला काय, मूर्ती शाबूत असणार आहे. अगदी याच्या उलट मूर्ती तुटली काय किंवा भंगली काय, मूर्तिकाराला त्याचा कोणताही धक्का लागणार नाही, कारण इथं मूर्तिकार आणि मूर्ती या दोघांना स्वतंत्र अस्तित्व प्राप्त झालेलं आहे. फक्त मूर्तिकारानं मूर्ती बनवली आणि तो त्या मूर्तीपासून वेगळा झाला.
दुसरं उदाहरण चित्रकाराचं आपण घेतलं. चित्रकारानं चित्र बनवलं, तो चित्रकार मेला जरी, तो हयातीत नसला जरी, तरी त्यानं बनवलेलं चित्र असू शकतं. ते राजा रवी वर्मानं बनवलेली अनेक देवतांची वेगवेगळी चित्र आजही सुरक्षित आहेत बऱ्याच प्रमाणात आणि त्यांच्या किमती करोडो रुपयांमध्ये आहेत. त्या मूळ चित्रांच्या प्रतिकृती सुद्धा अनेक रुपयांना विकल्या जातात. म्हणजे त्या चित्राचं संरक्षण केलं गेलेलं आहे. भलेही राजा रवी वर्मा आज अस्तित्वात नसतील, पण त्यांनी बनवलेले चित्र आहेत. लिओनार्डो दा विंचीनं बनवलेली चित्र असेल, मोनालिसा सारखं चित्र असेल, तर ते चित्र सुरक्षित आहे. चित्र बनवणारे संपलेत का? तर चित्रकार आणि त्यानं मग काढलेलं चित्र या दोन वस्तूंना म्हणा, अस्तित्वांना वेगवेगळं आणि स्वतंत्र अस्तित्व प्राप्त होतं. म्हणजे चित्र फाटलं तरी चित्रकाराला काही होणार नाही आणि चित्रकार जरी संपला तरी चित्राला काही होणार नाही. असं आपल्याला अनेकदा बघायला मिळतं. सृष्टीच्या संदर्भामध्ये मात्र ती सत्यता नाही असं आपल्या लक्षात येईल. कलाकृतीचं किंवा साहित्यिकाचंही उदाहरण लागू पडतं. साहित्यिक साहित्यकृती निर्माण करतो, तो जरी हयातीत नसला तरी त्याची साहित्यकृती जिवंत असू शकते, अजरामर असू शकते. त्याच्या हयातीत नसेल इतकी लोकप्रियता त्याच्या हयातीनंतरही त्या साहित्यकृतीला मिळू शकते. म्हणजे आजही आपण साने गुरुजी वाचतो, खांडेकर वाचतो, फडके वाचतो, कुसुमाग्रज वाचतो, अनेक कवी, लेखक, साहित्यिक त्यांचं साहित्य आज आपण वाचतो. भलेही ते साहित्यिक आज अस्तित्वात नाहीत. का? तर त्यांनी निर्माण केलेली साहित्यकृती त्यांच्यापेक्षा स्वतंत्र अस्तित्व धारण करून होती आहे. हे साहित्यकृतीला लागू पडतं, चित्रकलेला लागू पडतं. अगदी एखादा कुंभार मडकं बनवतो. कुंभार जरी मडक्याचा निर्माता असला तरी मडकं बनवून झाल्यानंतर मडकं स्वतंत्र होतं आणि मडकं बनवणारा कुंभार स्वतंत्र होतो. मडक्याला बाधा झाली म्हणून कुंभाराला बाधा येत नाही किंवा कुंभाराला बाधा झाली म्हणून मडक्याला बाधा येत नाही. या पद्धतीनं काहींचं जर म्हणणं आपण मान्य केलं की सृष्टी ही परमात्म्यानं निर्माण केली, परमात्म्याचं अस्तित्व तर अबाधित आहे, पण सृष्टीचं आणि परमात्म्याचं नातं या उदाहरणांसारखं नाहीये. कारण हे उदाहरण थोड्या वेगळ्या प्रकारचं आहे. कारण इथं परमात्म्याच्या सत्तेमुळं प्रकृतीला अस्तित्व आहे. परमात्म्याच्या अस्तित्वामुळं, असण्यामुळं सृष्टीला अस्तित्व आहे. दुसरं उदाहरण दिलं तर थोडं हे अधिक स्पष्टपणे समजून सांगता येईल. लाईट आहे म्हणून पंखा चालतोय, लाईट आहे म्हणून मोबाईल चालतोय, लाईट आहे म्हणून पंखा चालतोय, लाईट आहे म्हणून बल्ब चालतोय. बल्बला स्वतंत्र अस्तित्व आहे असं आपण काही काळासाठी जरी मान्य केलं तरी बल्बचा जो उपयोग आहे, पंख्याचा, कूलरचा जो उपयोग आहे, तो लाईटच्या उपस्थितीमुळे आहे. ती लाईट निघून गेली की या सगळ्या गोष्टी जशा निर्जीव बनतात, अनुपयोगी बनतात, त्या पद्धतीनं परमात्म्याचं अस्तित्व आहे. परमात्मा निघून गेला, परमात्म्याची सत्ता माघारी फिरली की त्या वस्तूचंही अस्तित्व शून्य होऊन जातं. आणि दुसरं उदाहरण शरीराचं आपल्याला देता येईल. शरीर आपण म्हणतो, एखादी व्यक्ती मरण पावली तर मरण पावलेल्या व्यक्तीमधलं असं काय निघून गेलेलं असतं की ज्याच्यामुळे त्या व्यक्तीला आपण ती व्यक्ती गेली किंवा ती व्यक्ती मेली असं म्हणतो. कारण ज्या शरीराला आपण बघत असतो ते शरीर तर आपल्या डोळ्यासमोरच असतं. डोळे, हात, तोंड, नाक, पाय वगैरे सगळं शरीर जसंच्या तसं आपल्याला आपल्या समोर दिसत असतं. तरीही आपण बोलताना म्हणतो की व्यक्ती आता आपल्यात राहिली नाही असं म्हणतो. तेव्हा आपण कशाच्या उद्देशानं ते म्हणतो? तर त्या शरीरात, दिसणाऱ्या शरीरात न दिसणारं असं काहीतरी होतं आणि ते जे न दिसणारं होतं ते या शरीराचा आधार होतं. ते होतं म्हणून हे शरीर होतं. ते निघून गेलं तर या शरीराच्या असण्यालाही असणं म्हणता येत नाही. म्हणून शरीर असूनही शरीर नाही असं आपण म्हणतो. कारण आपण ज्याला आहे म्हणतो ते शरीराला नाही तर शरीरात असलेल्या आत्म्याला. म्हणून अस्तित्व म्हणजे काय? तर परमात्मा. अस्तित्व म्हणजे प्रकृती नाही, अस्तित्व म्हणजे परमात्मा, अस्तित्व म्हणजे चैतन्य, अस्तित्व म्हणजे ऊर्जा. थोडंसं वैज्ञानिक भाषेत थोडं समजून घ्यायचा प्रयत्न करूया. एक
साधं उदाहरण, पाणी कसं तयार होतं? तर पाण्याचं रेणूसूत्र H2 आणि O, हायड्रोजनचे 2 अणू, ऑक्सिजनचा 1 अणू एकत्रित आले की आपोआप पाणी तयार होतं. पण केवळ हायड्रोजनचे अणू आणि केवळ ऑक्सिजन एकत्र आलं म्हणजे पाणी तयार होत नाही. त्या दोघांना एकत्रित येण्यासाठी विशिष्ट प्रकारची ऊर्जा, विशिष्ट प्रकारची उष्णता कारणीभूत ठरत असते. ती उष्णता आल्याशिवाय, ती एनर्जी आल्याशिवाय हायड्रोजन आणि ऑक्सिजन एक होऊ शकत नाहीत. त्या दोघांना एक होण्यासाठी एक विशिष्ट प्रकारची ऊर्जा लागते. ती ऊर्जा जर तयार झाली आणि त्या ऊर्जेच्या उपस्थितीत H2O आणि ऑक्सिजन, अर्थात हायड्रोजनचे आणि ऑक्सिजनचे अणू एकत्र आले की मग आपोआप पाणी तयार होते. त्याच्यासाठी विशिष्ट प्रकारची ऊर्जेची उपस्थिती गरजेची आहे. आता ही उपस्थिती पाणी निर्माण करते का विज्ञानाच्या भाषेत? तर नाही. ती ऊर्जा पाणी निर्माण करत नाही. ती ऊर्जा हायड्रोजनही निर्माण करत नाही. ती ऊर्जा ऑक्सिजनही निर्माण करत नाही. पण जे ऑक्सिजन आहे, पण जे हायड्रोजन आहे, ते जर एकत्र असतील आणि त्या एकत्रित असण्याच्या परिस्थितीच्या वेळी जर ऊर्जेची उपस्थिती असेल तर पाणी तयार होतं. अगदी सगळ्याच अणूंच्या संरचनेच्या संदर्भात हा विषय लागू पडतो की कोणत्याही अणूची निर्मिती व्हायची असेल तर विशिष्ट प्रकारची ऊर्जा, विशिष्ट प्रकारची परिस्थिती म्हणा, संरचना म्हणा, तिथं निर्माण होणं गरजेचं आहे. अन्यथा हे केवळ अणू एकत्र येऊन विशिष्ट असा तिसरा पदार्थ तयार होणं शक्य नाही. ऊर्जेची उपस्थिती प्रत्येक अणूच्या निर्मितीच्या वेळी अनिवार्य अट आहे. विज्ञानाच्या भाषेमध्ये सुद्धा ऊर्जा नसेल, एनर्जी नसेल तर या जगात काहीही निर्माण होऊ शकत नाही. जेवढं काही आपल्या डोळ्याला दिसतंय ते सगळं दिसतंय कशामुळं? तर त्याच्या मुळात एनर्जी आहे म्हणून. आणि आपण ती एनर्जी नष्टही करू शकत नाही आणि ती एनर्जी निर्माणही करू शकत नाही. एनर्जी नॉट बी डिस्ट्रॉयड, नॉट बी क्रिएटेड, बट इट कॅन बी कन्व्हर्टेड टू वन फॉर्म टू अनदर फॉर्म. हा आइन्स्टाईनचा ऊर्जा अक्षयतेचा नियम आहे. हा नियम काय सांगतो? एनर्जी नॉट बी डिस्ट्रॉय, ऊर्जेचा तुम्ही नाश करू शकत नाही, ऊर्जेला तुम्ही नव्यानं निर्माणही करू शकत नाही. मी जगातला कितीही मोठा सायंटिस्ट जरी आला तरी तो नवीन ऊर्जा निर्माण करू शकत नाही. आज विज्ञान एवढं विकसित झालं तरी सुद्धा नवीन ऊर्जा निर्माण करण्याची ताकद अजूनही विज्ञानाला प्राप्त झालेली नाही. विज्ञान काय करतं? तर एका ऊर्जेचं रूपांतर ते दुसऱ्या ऊर्जेत करतं. मग ती ऊर्जेची रूपांतरण करण्याची उपकरणं, त्याच्यावरचं संशोधन विज्ञान करतं. पण ऊर्जा निर्माण करता येणार नाही असं स्वतः विज्ञानाचा बाप मानला जाणारा आइन्स्टाईन त्यांनीच म्हटलेलं. आणि म्हणून ऊर्जा निर्माण करता येत नाही, तशीच ती नष्टही करता येत नाही. विज्ञान ऊर्जा नष्टही करू कुणीही ऊर्जा नष्ट करू शकत नाही, पण ती ऊर्जा रूपांतरित होत असते. एका रूपातून ती दुसऱ्या रूपामध्ये जात असते. पण त्या ऊर्जेची उपस्थिती सदा सर्व काळ सर्व ठिकाणी आहे. म्हणजे ती ऊर्जा काही करते असं विचारलं तर ती ऊर्जा काहीच करत नाही. पण त्या ऊर्जेशिवाय काही होणं शक्य आहे का विचारावं तर काहीच होणं शक्य नाही. त्या ऊर्जेची उपस्थिती, त्या एनर्जीची उपस्थिती प्रत्येक आकारासाठी अनिवार्य आहे. प्रत्येक वस्तूच्या अस्तित्वासाठी अनिवार्य अट आहे. म्हणजे काय? परमात्म्याशिवाय सृष्टी नाही, पण सृष्टीशिवाय परमात्मा आहे. परमात्म्याला त्याचं एक स्वतंत्र अस्तित्व आहे. आधीच्या उदाहरणांमध्ये निर्मिती आणि निर्माता दोघांचाही एकमेकांशी संबंध नाही, पण सृष्टीच्या संदर्भात विचार केला तर सृष्टीचा संबंध परमात्म्याशी आहे, पण परमात्म्याचा संबंध सृष्टीशी नाही. हा विषय थोडासा सूक्ष्मपणे समजून घ्यायचा आहे. इथंच खरं अध्यात्म आहे. इथंच खरं परमात्म तत्व आणि प्रकृती तत्व यांचं स्वरूप, यांच्यातला संबंध आपल्याला समजून घेता येण्यासारखा आहे. परमात्मा नसेल, परमात्म्याचं अस्तित्व नसेल तर सृष्टीला अस्तित्व नाही. पण सृष्टी जरी अस्तित्वात नसली तरी परमात्मा अस्तित्वात आहे. परमात्मा होता, परमात्मा आहे, परमात्मा राहील.
आता हे होता आहे राहील असं म्हणणंही शब्दाच्या मर्यादेमुळे आपल्याला म्हणावं लागतं. कारण जी वस्तू सदा सर्व काळ असते तिला होती आहे आणि राहणार असं म्हणणंही शाब्दिक दोष आहे. पण तरी आपल्या सोयीसाठी आपण म्हणू परमात्मा होता, परमात्मा आहे आणि परमात्मा राहणार आहे. पण सृष्टी काही काळापूर्वी नव्हती, आता ती आहे, काही काळानंतर ती नसणार आहे. विज्ञान सुद्धा सांगतं आता जे ब्रह्मांड आपल्या समोर दिसतंय ते ब्रह्मांड कधी ना कधीतरी संपणार आहे. पृथ्वी कधी ना कधीतरी थांबणार आहे. सूर्य कधी ना कधीतरी विझणार आहे. सगळ्या ब्रह्मांडातलं जे वातावरण आहे ते कधी ना कधीतरी बदलणार आहे. सगळं काही कधीतरी थांबणार आहे आणि सगळं ज्या दिवशी थांबेल, ज्या वेळी थांबेल तेव्हा सगळंच संपलेलं असेल. पण तरीही परमात्मा संपलेला नसेल, एनर्जी संपलेली नसेल. फक्त त्या एनर्जीच्या उपस्थितीनं जे काही तयार झालंय, जे काही दिसतंय, जाणवतंय त्या सगळ्या गोष्टी असतील असं या परमात्म्याचं स्वरूप आहे. म्हणून परमात्मा ना करताय ना करवित आहे. परमात्मा फक्त कारण आहे. परमात्मा फक्त आधार आहे. तसं एखादी व्यक्ती नुसती उपस्थित जरी असली तरी व्यवहार सुरळीत चालतात. प्राचार्य आहेत महाविद्यालय, प्राचार्यांच्या गादीवर नुसते बसलेले जरी असले तरी सेवक सेवकाचं काम करतात, प्राध्यापक प्राध्यापकाचं काम करतात, विद्यार्थी विद्यार्थ्यांचं काम करतात. सगळेजण आपापलं काम करतात. प्राध्यापक काही प्राचार्य काही करतो का? तर काही करत नाही. त्याची केवळ उपस्थिती सगळं करून टाकते. अगदी त्या पद्धतीनं परमात्मा काही करतोय का? तर तो करत काहीच नाही. पण त्याच्या केवळ असण्यामुळे बाकी सगळं सुरळीत व्यवस्थित चालतं. अगदी याच पद्धतीनं स्वतःचं वर्णन भगवंत करतायत. विश्वाचा करतेपणा, कर्म अथवा कर्मफल यापैकी काहीही ईश्वर उत्पन्न करत नाही. परमात्मा ना विश्व निर्माण करतो, ना तो कर्म निर्माण करतो, नाही तो कर्मफल निर्माण करतो. तर ते परमात्मा सत्तेवर प्रकृतीत सर्व करते. हे सगळं करणारी कोण आहे? तर प्रकृती आहे. पण प्रकृती कुणाच्या सत्तेमुळे करते? तर परमात्म्याच्या सत्तेवर. परमात्म्याच्या सत्तेशिवाय प्रकृतीला देखील काहीही करता येणार नाही. आता या श्लोकाचं माऊली काय निरूपण करतायत बघा. जैसा का सर्वेश्वरू पाहिजे तव निर्व्यापारू परी तोची रची विस्तारू त्रिभुवनाचा. अर्थात ज्याप्रमाणे विचार केला असता ईश्वर व्यापार रहित आहे, पण त्रिभुवनाचा विस्तार तोच रचतो. जैसा का सर्वेश्वर, सर्वेश्वर म्हणजे परमात्मा, सर्वेश्वर म्हणजे ईश्वर. जैसा का सर्वेश्वर पाहिजे तव निर्व्यापार, निर्व्यापार म्हणजे अकर्ता. विचार केला तर तो अकर्ता आहे. तो स्वतः काहीच करत नाही. तो काही करतोय म्हणावं तर तो करता नाही. म्हणून चित्रकारानं तयार केलेलं चित्र, तर चित्रकार करताय, त्याच्या हातानं तो चित्र काढतोय. त्या चित्राची सगळी रेषा, रंगसंगती सगळं काही तो ठरवून करतोय. तसं ईश्वरानं सृष्टी निर्माण केलेली नाही. ईश्वरानं फक्त अधिष्ठान दिलेलं आहे. निर्मितीचं सगळं कार्य हे प्रकृतीनं केलेलं आहे. आणि म्हणून त्या चित्रापेक्षा तो वेगळा आहे. जेव्हा एखादा कलावंत कलाकृतीशी पूर्णपणे एकरूप होतो तेव्हा तो कलावंत त्या कलाकृतीच्या निर्मितीचं श्रेय कधीही स्वतःकडे घेत नाही. ज्याला चित्र काढता काढता समाधी लागते, चित्र काढताना ज्याला तहान भूक यांचं भान राहत नाही, चित्र काढताना जो चित्ररूप होऊन जातो, तो चित्रकार जेव्हा ते चित्र पूर्ण करून त्या चित्राकडे बघतो तेव्हा त्यालाही आश्चर्य वाटतं की हे काय बनवलंय, ही काय निर्मिती झालेली. चित्रकाराकडून घडलेली ती चित्रकृती ही एका आत्मिक तल्लीनतेतून निर्माण झालेली आहे. म्हणून तो त्याचं कर्तृत्व श्रेय घेत नाही. एखादा गायक गायनामध्ये इतका तल्लीन होतो आणि गायनात तल्लीन झाल्यानंतर
तो जेव्हा त्या आपल्या गायनाकडे बघतो, आपलं गायन ऐकतो, तेव्हा त्यालाही आश्चर्य वाटतं. रामकृष्ण परमहंस स्वतःच्याच फोटोला नमस्कार करायचे अनेकदा. त्यांची प्रतिमा त्यांच्या काही शिष्यांनी त्यांना दिलेली होती, त्यांचा फोटो त्यांना दिलेला होता. तर तो फोटो बनवून दिलेला, तर त्या फोटोकडे बघून रामकृष्ण परमहंस त्या फोटोला नमस्कार करायचे. त्यांची पत्नी विचारायची, फोटोला का नमस्कार करता? तर ते म्हणायचे की हा फोटो ज्यावेळी काढला गेला, ज्यावेळी या चित्राचं छायाचित्रण झालं, त्यावेळी मी समाधीत होतो, त्यावेळी मी वेगळ्या अवस्थेत होतो, त्यावेळी मी ईश्वरी अस्तित्वाशी एकरूप झालेलो होतो, त्यावेळी काढलेलं हे चित्र आहे, तल्लीनतेच्या वेळी. त्यामुळे त्या चित्रात जो तुला दिसतोय तो तुला वाटतोय मी आहे, पण मला या गोष्टीची जाणीव आहे की तो मी नाही. आता माझी अवस्था वेगळी आहे. एकदा झाकीर हुसेन यांची एक मुलाखत मी ऐकली. उस्ताद झाकीर हुसेनचं नाव ऐकलं असेल, उत्कृष्ट तबला वादक होते. तर एकदा त्यांना मुलाखत सहज स्टेजवर जाण्यापूर्वी एकाने विचारलं, आज काय वाजवणार आहात? तर ते हसले आणि ते म्हणाले, मी काय वाजवणार आहे हे मलाही माहीत नसते आणि मी कधीही काय वाजवायचं आहे याचा विचार करून सराव करत नाही. सराव हा माझा छंद आहे, सराव हा माझी अनिवार्यता आहे. सरावाशिवाय मी राहूच शकत नाही, म्हणून मी सराव करतो. पण माझा सराव मी स्टेजवर काय वाजवणार आहे, ते जे वाजवणार आहे त्याचा सराव नसतो. आता मी स्टेजवर जाईल, समोरचा माणूस काहीतरी गाईल, तबला आपला पेटी वादक त्यातून काहीतरी एक लय बाहेर काढेल आणि त्या लयीत मी एकरूप होऊन माझी लय तयार करेल. ती माझी लय काय असेल हे मला आताही सांगता येणार नाही आणि ती पूर्ण करून मी जेव्हा येईल तेव्हा ती लय बघून मलाही आश्चर्य वाटेल. त्या अवस्थेतून त्यांचं वादन होतं. कलाकृती निर्माण करताना ती तल्लीनता आली की ती कलाकृती जरी निर्माण करताना एकरूप झालेला असला कलावंत, तरी नंतर तो त्या कलाकृतीपेक्षा वेगळा होतो. ऋषी मुनींनी वेदांचं श्रेय स्वतःकडे घेतलं नाही, कारण त्या वेदांची निर्मिती ज्या तल्लीनतेतून त्यांनी केली, ती तल्लीनता आणि नंतरची त्यांची अवस्था यांच्यामध्ये त्यांना अभेद दिसला. म्हणून हे वेद अपौरुषेय आहेत, ते आम्ही निर्माण केलेले नाहीत आणि आम्ही केले असं तुम्हाला वाटत असेल तर एका त्या अवस्थेमध्ये आम्ही ते निर्माण केले, ही भावना त्यांनी व्यक्त केलेली आहे. प्रकृतीनं सुद्धा परमात्म्याच्या आश्रयानं, परमात्म्याच्या सत्तेनं ही सगळी सृष्टी निर्माण केलेली असली तरी ती सृष्टी ईश्वरानं निर्माण केली असं म्हणता येणार नाही. या सृष्टीचा कर्तेपणाही त्याच्याकडे नाही. का तर जैसा का सर्वेश्वरू पाहिजे तव निर्व्यापारू. तो परमात्मा निर्व्यापारू आहे, अकर्ता आहे. कोणताही व्यापार त्याच्या ठिकाणी संभवत नाही. परी तोच रची विस्तारू त्रिभुवनाचा. असं जरी असलं तरी तोच या त्रिभुवनाची रचना करतो. आता त्याला श्रेय तुम्ही द्या किंवा न द्या, श्रेय त्याचं आहे म्हणा किंवा नाही म्हणा, आहे म्हणणंही तितकंच खरं आहे आणि नाही म्हणणंही तितकंच खरं आहे. आपली दृष्टी कशी आहे याच्यावरती अवलंबून आहे. एखादा म्हणत असेल की ईश्वरानं सृष्टी निर्माण केली तर तेही खोटं नाही, कारण आपण असंही म्हणू शकतो की लाईट न पंखा चालू केला, लाईट न दिवा प्रज्वलित केला, लाईट न मोबाईल चार्ज केला, असं आपण म्हणू शकतो. हे काही वाक्य विधानं खोटी नाही आहेत. पण मुळात गेलात, खोलात गेलात तर हेही तितकंच सत्य आहे की लाईट मोबाईल चार्जही करत नाही, लाईट बल्ब प्रज्वलितही करत नाही, लाईट पंखा चालवतही नाही. लाईट फक्त असते. लाईटच्या असण्याला तुम्ही विशिष्ट उपकरणात बांधता आणि त्या उपकरणात बांधल्यामुळं तिथं लाईट विशिष्ट प्रकारे जाते, विशिष्ट प्रकारे प्रवाहित होते, प्रज्वलित होते, तिकडं जाते. तिच्या केवळ जाण्यानं हे सगळं घडतं. विशिष्ट जाण्यानं मोबाईल चार्ज होतो, विशिष्ट जाण्यानं पंखा चालू होतो, विशिष्ट जाण्यानं AC चालू होतो,
विशिष्ट जाण्यानं बल्ब चालू होतो. म्हणून या सृष्टीचा निर्माता ईश्वर आहे का, तर माऊली म्हणतात परी तोच रची विस्तार त्रिभुवनाचा, तोच या त्रिभुवनाचा विस्तार करतो असं माऊली म्हणतायत. परी तो निर्व्यापारू आहे असंही माऊली म्हणतायत. म्हणजे तो अकर्ताही आहे आणि तोच विस्तार करताही आहे, निर्माताही आहे. कसं, तर याचं आपण स्पष्टपणे आतापर्यंत विश्लेषण केलेलं आहे. आणि करता ऐसे म्हणिपे तरी कवणे कर्मी न शिंपे, जे हातू पावो न लिंपे उदास वृत्तीचा. अर्थात आणि त्यास करता आहे असे म्हणावे तर तो कोणत्याही कर्माने लिप्त होत नाही, कारण तो उदास वृत्ती असल्यामुळे त्याला कोणतेही कर्म स्पर्श करत नाही. आणि करता ऐसे म्हणिपे, त्याला तो करता आहे असं म्हणावं तरी तो कोणत्याही कर्मानं बाधित होत नाही, शिंपत नाही, कोणत्याही कर्मानं बाधित होत नाही, चिकटला जात नाही, मळला जात नाही. कर्माचा शिंतोडा तो आपल्यावर पडू देत नाही, कर्माचा स्पर्श होऊ देत नाही. जे हातू पावो न लिंपे उदास वृत्तीचा, का तर तो स्वभावतः उदास वृत्तीचा आहे. जसं पाणी आहे, पाण्याला रंग आहे का, पाणी रे पाणी तेरा रंग कैसा, जिसमें मिलाये वैसा असं आपण म्हणतो. कारण पाणी उदासीन आहे रंगाच्या बाबतीत. सगळे रंग पाण्यात मिसळू शकतात, कोणताही रंग पाणी धारण करू शकतं, पण पाण्याला रंग कोणता आहे असं विचारलं तर पाण्याला कोणताही रंग नाही. अगदी त्या पद्धतीनं या परमात्म्याची वृत्तीच उदासीन वृत्ती असल्यामुळं तो कोणत्याही प्रकारच्या कर्मानं लिंपला जात नाही, कर्मानं शिंपलाही जात नाही आणि कर्तृत्वानं लिंपला जातही नाही. हातू पावो न लिंपे, कोणत्याही कर्माचा स्पर्श त्याला होत नाही, का तर तो उदास वृत्तीचा आहे. योग निद्रा तरी न मोडे, अकर्तेपणा सळू न पडे, परी महाभूतांचे दळवाडे उभारी भले. अर्थात त्याची स्वरूप स्थिती तर भंगत नाही व अकर्तेपणा बिघडत नाही, असे असूनही महाभूतांच्या समुदायाची तो उत्तम उभारणी करतो. योग निद्रा तरी न मोडे, त्याची जी स्वरूप स्थिती आहे, ज्या रूपामध्ये तो राहतो त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बिघाड होत नाही. ती स्वरूप स्थिती कधीही बिघडत नाही, मोडत नाही. योग निद्रा असा शब्द वापरलाय. परमात्म्याची जी स्वरूप स्थिती आहे ती योग निद्रा आहे. परमात्मा योग निद्रेमध्ये आहे. परमात्मा ज्ञान रूप आहे. परमात्मा उदासीन आहे आणि त्याची ती उदासीनता, त्याची ती स्वरूप स्थिती, त्याची ती आनंदमयता, त्याची ती समाधी अवस्था कधीही मोडत नाही. अकर्तेपणा सळू न पडे, सळू शब्दाचा अर्थ आहे बाध. अकर्तेपणाचा बाधही त्याला लागत नाही, का त्याच्याशिवाय काही करणंच शक्य नाही, त्याच्याशिवाय काही घडणंच शक्य नाही. म्हणून कर्तेपणाही त्याला बाधत नाही आणि अकर्तेपणाही त्याला बाधत नाही. बघा, कर्तेपणा का बाधत नाही तर तो उदासीन आहे म्हणून. अकर्तेपणा का बाधत नाही तर त्याच्या उपस्थितीशिवाय काही घडूच शकत नाही, म्हणून त्याला अकर्ताही म्हणता येत नाही. थोडक्यात या शरीरामध्ये चैतन्य आहे. ते चैतन्य काही करतं का असं विचारलं तर काय उत्तर आहे? चैतन्यामुळं डोळ्याला दिसतं का? चैतन्यामुळं कानाला ऐकू येतं का? चैतन्यामुळं बोलता येतंय का? चैतन्यामुळं रक्तात सगळ्या नसांमध्ये रक्त फिरतंय का? आता या प्रश्नाचं उत्तर द्यायचं झालं दोन्ही पद्धतीने देता येईल, होही म्हणता येईल. कारण ते चैतन्य आहे शरीरात, म्हणून या सगळ्यांच्या क्रिया चालू आहेत. पण ते चैतन्य हे सगळं करतंय का तर नाही. चैतन्याचं काम थोडी आहे रक्त प्रवाहित करणं, चैतन्याचं काम थोडी आहे अन्न पचवणं, चैतन्याचं काम थोडी आहे दृष्टीनं दाखवणं. नाही,
ते चैतन्य दाखवतही नाही, बघतही नाही. ते चैतन्य ऐकतही नाही, ऐकवतही नाही. ते चैतन्य बोलतही नाही, बोलवतही नाही. ते चैतन्य हलतही नाही आणि हलवतही नाही. पण त्या चैतन्याच्या केवळ असण्यामुळं बाकी सगळं घडतं. त्या चैतन्याच्या असण्यामुळं रक्ताभिसरण संस्था चालते. त्या चैतन्याच्या असण्यामुळं डोळे बघण्याचं काम करू शकतात. त्या चैतन्याच्या असण्यामुळं कान ऐकण्याचं आणि शरीर हालचाल करण्याची क्षमता ठेवतं. चैतन्य निघून गेलं, कितीही शरीर तंदुरुस्त असो, कितीही शरीरातले अवयव तंदुरुस्त असो, चैतन्य निघून गेल्यावर शरीर तंदुरुस्त असूनही शरीरातला कोणताही अवयव काम करत नाही. ते चैतन्य काही करतंय का? तर नाही. पण चैतन्यच सगळं करतं असंही तुम्ही म्हणू शकता. अगदी त्या पद्धतीनं जे शरीराच्या संदर्भात चैतन्याचं स्वरूप आहे, तेच या सृष्टीच्या संदर्भात परमात्म्याचं स्वरूप आहे. परमात्मा काही करतोय का? तर नाही. पण परमात्माच सगळं करतोय हेही तितकंच खरं आहे. म्हणून परमात्मा करताही आहे आणि अकर्ताही आहे. म्हणून त्याला तुम्ही करताही मानू शकता, अकर्ताही मानू शकता. त्याला जर करता मानत असाल तर तेही अज्ञान आहे. त्याला अकर्ता मानत असाल तर तेही एक प्रकारचं अज्ञान आहे. आणि म्हणून माऊली सांगतायत, अकर्तेपणा सळून न पडे, परी महाभूतांचे दळवाडे उभारी भले. असं जरी असलं, तो उदासीन जरी असला तरी सुद्धा सबंध महाभूतांचं दळवाडे म्हणजे समुदाय उभारी भले. तोच पंचमहाभूतांचा हा सगळा दळभार निर्माण करतो. त्यानंच सृष्टी निर्माण केली, त्यानंच ब्रह्मांड निर्माण केलं, त्यानंच सर्व काही निर्माण केलं. सगळं काही तोच चालवतोय. करत तो काहीच नाही, पण करतो सगळं तोच. म्हणून महाभूतांचे दळवाडे उभारी भले. जगाच्या जीवी आहे परी कमणाचा काही नोहे. जगची हे होये जाये तो शुद्धीही नेणे. अर्थात तो प्राणी मात्रांच्या अंतःकरणात असूनही कोणाचा केव्हाच नसतो व जगाच्या उत्पत्ती लयाची त्याला खबरही नसते. जगाच्या जीवी आहे, सगळ्या जगाचा तो जीवन आहे. जीवाचंही जीवन आहे. सगळं जग त्याच्यामुळं जिवंत आहे. सगळं जग तो आहे म्हणून आहे. एनर्जी नाही अशी जागा नाही. कुठेही जा एनर्जी आहे. ब्लॅक होल मध्येही एनर्जी आहे आणि रिकाम्या पोकळीतही एनर्जी आहे. एनर्जी नाही, ऊर्जा नाही अशी जागा नाही. अध्यात्माच्या भाषेत परमात्म तत्व नाही अशी जागा नाही. जगाच्या जीवी आहे, जगाच्या जीवाच्या रूपात तो आहे. जग त्याच्या असण्यामुळे जिवंत आहे. परी कवणाचा काही नव्हे, पण तो कुणाचाच कुणीच नाही. विचार केला तर तो सगळ्यांचा सर्व काही आहे, पण सत्यता बघायची झाली तर तो कुणाचाही कुणीही नाही. जगाची हे होय जाये तो शुद्धीही नेणे. जग निर्माण होतं, नष्ट होतं, याची त्याला खबरही नसते. कारण खबर कुणाला होते? ज्याच्याकडे जाणीव आहे, ज्याच्याकडे विचार आहे, ज्याच्याकडे संवेदना आहे. त्या परमात्म्याच्या ठिकाणी अशी कोणतीही संवेदना नसल्यामुळं, जाणीव नसल्यामुळं या सगळ्या सृष्टीच्या उत्पत्तीची लयाची त्याला खबरही नसते. या शरीरात असलेल्या चैतन्याला या गोष्टीची जाणीव नाही की त्याच्या असण्यामुळे हे सगळं शरीर चालायला लागलं. त्याच्या असण्यामुळे मी बोलतोय, त्याच्या असण्यामुळे तुम्ही ऐकताय, याची त्या चैतन्याला खबर बातही नाही. करणारा सर्व काही तो आहे, पण अकर्तृत्व भावानं तो करतोय, उदासीन भावानं तो हे सगळं करतोय. पुढे भगवंत काय म्हणतात बघा, ना दत्ते कस्यचित् पापं न चैव सुकृतं विभुः अज्ञानेनावृतं ज्ञानं तेन मुह्यन्ति जन्तवः. अर्थात परमार्थ दृष्ट्या विचार केला तर व्यापक परमात्मा कोणाचे पाप किंवा पुण्यही ग्रहण करीत नाही, पण अज्ञानाने ज्ञान आवृत्त झाल्यामुळे सर्व जीव मोहित होऊन ईश्वरच सर्व करतो असं मानतात.
अर्थात सूक्ष्मपणे विचार केला, आध्यात्मिक दृष्ट्या विचार केला, पारमार्थिक दृष्ट्या विचार केला, तत्वाच्या दृष्टीने विचार केला तर परमात्म्याला पापही लागत नाही आणि परमात्म्याला पुण्यही लागत नाही. नाहीतर चांगला सुखाचा असलेला संसार, चांगलं सुरळीत चाललेलं हे शरीर आत्मा एकदमच सोडून देतो. अनेक लोकांना या शरीराचा मोह असेल, पण त्या आत्म्याला या शरीराचा मोह नाही. तो आत्मा या शरीरातून जेव्हा निघून जातो, त्याची उपस्थिती तो थांबवतो. थोड्या वेळासाठी जरी त्याची उपस्थिती थांबली की शरीर संपते. आणि म्हणून त्याला पापही लागत नाही आणि पुण्यही लागत नाही. या शरीरात तो आत्मा शिरला म्हणून शरीराला पुण्य, त्या आत्म्याला पुण्य मिळालं, आणि या शरीरातून तो आत्मा गेला म्हणून तो आत्मा पापी झाला असं होत नाही. तो आत्मा पाप पुण्यातीत आहे. पण तरी सुद्धा त्याच आत्म्याला चिकटलेलं अज्ञान, त्या आत्म्याला ज्या मायेचं अधिष्ठान मिळालंय ते मायेचं अधिष्ठान या चैतन्याच्या बद्दल मीचा भाव ठेवतं. या चैतन्याचा जो आधार आहे त्या आधाराला मी मानायला लागतं. आधेयाची विस्मृती होते आणि आधारच आधेय आहे अशी भावना निर्माण होते. आधार आणि आधेय हे दोन शब्द थोडे नीट समजून घेतले म्हणजे मी बऱ्याचदा हा शब्द आज उच्चारला म्हणून थोडं स्पष्ट करतो. आधार म्हणजे ज्याला मिळालाय आधार त्याला आपण म्हणतो आधार. एक उदाहरण देऊन सांग. मी खुर्चीवर बसलोय, तर खुर्चीवर बसलेला मी कोण आहे? तर खुर्चीचा मी घेतलाय आधार, म्हणजे आधार मी आहे. इथं आधेय काय आहे? तर खुर्ची हे आधेय आहे आणि वर जो बसलाय तो आधार आहे. लक्षात आलं? आधेय म्हणजे आधाराला ज्याचा आधार आहे त्याला म्हणायचं आधेय. आणि आधार म्हणजे काय? तर आधेयावर जे आरूढ झालंय त्याला म्हणायचं आधार. हे तुमच्या लक्षात आलंच. आधेय आणि आधार. ईश्वर आधेय आहे, सृष्टी आधार आहे. पाप पुण्य आधार आहे, पाप पुण्याचा आधेय परमात्मा आहे. पण आधेय आधारानं बाधित होत नाही. मी या खुर्चीवर बसलो काय, उठलो काय, खुर्ची तशीच्या तशीच राहते. पण जेव्हा आधार आधेयाला विसरून आधारालाच आधेय समजायला लागतो तेव्हा आधाराची सुख दुःख आधेयालाही भोगावी लागतात. सोपं करून सांग. हा जीवात्मा जेव्हा परमात्म रूप असूनही मी परमात्म रूप आहे हे विसरतो, म्हणजे आधेयाला विसरतो, आणि आधार ज्याचा त्यानं घेतलाय ती माया, ती प्रकृती, ती मायाच मी आहे. अर्थात हे शरीरच मी आहे. या शरीरात असलेलं सूक्ष्म शरीर मी आहे. हा जीव मी आहे अशी भावना करतो तेव्हा एका अर्थानं तो आत्मतत्वावर आवरण निर्माण करतो, आत्मतत्वावर अज्ञान निर्माण करतो, आधेयाला विसरतो आणि आधारच आधेय आहे या भ्रमात राहतो. तिथं मात्र पाप पुण्य लागतं. माऊली स्पष्ट काय करतायत बघा या श्लोकाचं विश्लेषण. पाप पुण्ये अशेषे पासीची असतू न देखे आणि साक्षीही होऊ न ठके येरी गोठी कायसी. अर्थात सर्व पाप पुण्यांच्या जवळ तो असूनही त्यांना पाहत नाही. एवढेच काय, पण तो साक्षीत्वही आपल्या जवळ घेत नाही. मग दुसरी गोष्ट तर सोडूनच द्या. पाप पुण्ये अशेषे, पाप आणि पुण्य पासीची असतू न देखे, त्याच्या जवळच घडत असतं पाप पुण्य. लोक म्हणतात ना, देव बघत नाही का एवढं जगामध्ये पाप चाललंय, देव बघत नाही का? मग देवानं पाप थांबवावं आणि देवानं पुण्य वाढवावं. असं म्हणणाऱ्या लोकांना देवत्व अध्यात्म नीटसं कळलेलं नसतं. ते अध्यात्म आणि व्यवहार याच्यामध्ये असं काही
सरमिसळ करतात. अध्यात्मातली सूत्र व्यवहारात उपयोगी नाहीत, व्यवहारातली सूत्र अध्यात्मात उपयोगी नाहीत, कारण दोघांचं क्षेत्र वेगवेगळं आहे. मुळात परमात्म तत्व जे आहे, आत्मतत्व जे आहे, ते पाप पुण्य त्याच्या डोळ्या देखत घडत असतं. पासीची असू तू जवळच असतं, परी न देखील तो बघत नाही, कारण ते पाहण्याची जबाबदारी किंवा पाहण्याचा स्वभाव त्याचा नाही, तो स्वभाव आहे प्रकृतीचा. आणि मग प्रकृतीचा सगळा खेळ चालतो. पाप पुण्याचा खेळ हा सगळा प्रकृतीचा खेळ आहे. सुख दुःखात्मकता, द्वंद्वात्मकता हा प्रकृतीचा खेळ आहे, परमात्म्याचा नाही. पाशीची असू तू न देखे आणि साक्षीही होऊ न ठेके, तो याचा साक्षीदारही होत नाही. या सगळ्यांचा साक्षीदार होण्याचाही त्याचा स्वभाव नाही. या सगळ्यांच्या उपस्थितीला तो होकारही देत नाही. या सगळ्याचा मी करताय ही भावना तर तो ठेवतच नाही, पण माझ्या उपस्थितीत हे सगळं होतंय, घडतंय हा भावही त्याच्या ठिकाणी नाही. बघा, सूक्ष्मता नीट समजून घ्या. आणि साक्षी होऊन न ठके, याचा मी साक्षीदार आहे ही भावनाही त्याच्या ठिकाणी नसते. एरी गोटी कायशी, मग बाकीच्याचं श्रेय तो घेईलच कशाला. पै मूर्तीचे नि मेळे, तो मूर्तचे होऊनी खेळे, परी अमूर्तपण न मैळे दादुलयाचे. अर्थात तो सगुण स्वरूप धारण करून मूर्त रूपाने वावरतो, पण त्यामुळे प्रभूच्या अमूर्तपणाला धक्का लागत नाही. पै मूर्तीचे नि मेळे, वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती तो धारण करतो, आकार धारण करतो, अवतार धारण करतो, विश्वाचं रूप धारण करतो. तो मूर्तची होऊन खेळे आणि सगळं काही त्याचीच क्रीडा आहे. या जगामध्ये जे जे काही आहे ते त्या चैतन्याचा विस्तार आहे, त्या चैतन्याची क्रीडा आहे, त्या चैतन्याचा खेळ आहे सगळा. तो सगळं खेळतोय. परी अमूर्तपण न मैळे दादुलयाचे, पण त्याचं अमूर्तपण मात्र मळत नाही, बाधित होत नाही. अमूर्तपण म्हणजे निराकारपण, निर्गुणत्व, त्या तत्वाला मात्र धक्का लागत नाही. दादुलयाचे म्हणजे प्रभूचे, त्या परमात्म्याचं जे मूळ रूप आहे त्याला यामुळं कोणत्याही प्रकारची बाधा होत नाही. तो जसा आहे तसा आहे, त्याच्या असण्यात कोणताही भेद फरक पडत नाही. त्यामुळे एनर्जी आधी वेगळी होती, आता वेगळी आहे असं म्हणता येत नाही. फक्त त्या एनर्जीला कन्वर्ट करण्याची साधनं आता वेगवेगळी आहेत. विज्ञानानं खूप साधनं आली आहेत एनर्जीला, ऊर्जेला रूपांतरित करण्याच्या. आधी नसती, आता वाढलेत, पण ऊर्जा बदललेली नाही. अमूर्तपण न मैळे दादुलयाचे, तो सृजी पाळी संहारी, ऐसे बोलती जे चराचरी, ते अज्ञान गा अवधारी पंडुक म्हणा. अर्थात तो उत्पत्ती, स्थिती व संहार करतो असे जे लोक या जगात बोलतात, अर्जुना ते केवळ अज्ञान आहे असे समज. तो सृजी पाळी संहारी, तो परमात्मा सृष्टी निर्माण करतो, तो परमात्मा या सृष्टीचं पालन करतो, तो परमात्मा या सृष्टीचा संहार करतो. ऐसे बोलती जे चराचरी, असं जे या जगात बोलतात ते अज्ञान गा अवधारी पंडुकुमारा. अर्जुना, ते अज्ञानामुळे बोलतात. आपण म्हणतो ब्रह्मदेव सृष्टीची उत्पत्ती करतो, विष्णू परमात्मा सृष्टीचं पालन करतात, भगवान शंकर परमात्मा सृष्टीचा संहार करतात, असं आपण जरी म्हणत असलो तरी सुद्धा हे तीनही तत्व ज्या एका मूळ तत्वाचे अंश आहेत, त्या तत्वाच्या ठिकाणी ना सुरुवात आहे, ना मध्य आहे आणि ना अंत आहे. ते मूळ रूप ना कशाला जन्माला घालतं, ना कशाचं पालन करतं, ना कशाचा ते संहार करतं. या सगळ्यांपेक्षा ते वेगळं आहे. तरी सुद्धा ज्या लोकांना वाटतं की तो या सृष्टीला निर्माण करतो, पाळतो, संपवतो, असं बोलणं हे केवळ अज्ञान आहे अर्जुना, असं इथं भगवंत म्हणतायत. इथं आपण थांबूयात. राहिलेल्या ओवी आणि श्लोक यांचं चिंतन आपण उद्या करूयात. पुंडलिक वरदाई विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, सब संतन की जय.